मंडळी आता ही मागाशी भाजी घेऊन गेलेलो, आता काढतो. मस्त कवली कवली पाण्यात एकदम. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी आता जुलै महिन्यात चालू आहे, तर मंडळी पाऊस सुरू झाला ना की कोकणात ना असे भाजीपाल्याचे उपवास झाले जातात. ते म्हणजे त्याचं कारण म्हणजे रानातली भाजी आहे ना, म्हणजे रानात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. ते भारंगी, टाकळा, तेरी, कुरडू असे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. आणि या भाज्यांचा ना प्रथम ना म्हणजे पावसाळ्यात ज्या भाज्या होतात त्या भाज्यांचा नैवेद्य प्रथम देवाला दाखवतात, नंतर मग आपण त्या भाज्या खायच्या असतात. असं पूर्वापार चालू झालेल्या प्रथा आहेत. आणि आज देखील आमच्या गावाकडे या प्रथा चालू आहेत. तर मी आज चाललो आहे आमच्या रानात भाजी आणायला. आणि आज भाजीपाल्याचा उपवास आहे आणि आज रविवार आहे. रविवार दोनच हे भाजीपाल्याचे उपवास धरले जातात. तर बघूया मंडळी, आता सकाळी जवळ 8 वाजलेत, तर चालू आहे रानामध्ये. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर काय नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. तर म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया. आणि खूप अगदी 2-3 दिवस नाही मुसळधार पाऊस पडतो आहे. आता देखील पाऊसच आहे. आता सकाळची म्हणजे 8 वाजले असेल, पाऊस बघताय रिमझिम रिमझिम चालूच आहे. बघा समोरच्या डोंगर काहीच दिसत नाही, सर्व धुक्याने वेढलेले आहेत. तर चाललो आहे रानामध्ये, बघूया किती भाजी मिळते. तर मला तर मी तर भारंग्याचीच भाजी आणणार आहे. आमच्या घरी जास्त भारंग्याचीच भाजी खातात. निसर्गाची आता वाढ झाली सर्व. तर कातलावर सर्व शेवाळ येते पावसातून. मंडळी हे बघा, हे डबकं कशासाठी आहे माहिती आहे का? आता सर्व त्याच्यामध्ये पानं पडलेत, भरून गेलाय तो. तर हे मंडळी ना हे डबकं आहे ना, ते पूर्वी ना आता शेती करत नाही जास्त लोक. पूर्वी शेती करायची ना जेव्हा गाई गुरं जेव्हा अशाकडे रानामध्ये यायची ना, तेव्हा त्यांना पाणी पिण्यासाठी हे दगडामध्ये खोदून काढलेलं आहे, म्हणजे कोरवलेलं आहे, म्हणजे खड्डा तयार केलेला आहे. तर गुरांना पाणी पिण्यासाठी तसे पूर्वीच्या लोकांनी ते काढून ठेवलेलं आहे. चला तर बघा रान वाढलं आहे किती बघा. तर मंडळी आलो आहे रानात, आमच्या जागेमध्येच आलो आहे. ते बघूया आता. एका ठिकाणी माहिती आहे तिथे भाजी येते भारंग्याची, आले काय बघू दे. हो भाजी आत्ता सुरुवात आहे, लहान आहेत पानं. हे बघा, हे आहे भारंग्याच्या भाजीचं झाड. हे बघा भारंग्याची भाजी. अजून खालती एक झाड आहे, ते पण बघून येतो. तिथून खालून काढून येईन आणि नंतर मग वरती येईल. चला झालं आता सर्व जंगल. अजून काही दिवसांनी वरती यायला नको, खूप सर्व झाडी होईल ती. डुकराने उकरून ठेवलेलं बघा कसं सगळं. सर्व डुकराने रान डुकराने सर्व उकरून ठेवलं नाही. पाऊस चालूच आहे. इथलं झाड मेलं, आंब्याचं झाड होतं. इथे बघूया भांगण्याची भाजी आहे का, नाही तर मग आहे तेवढी घेऊन जाणार घरी. ते 1-2 झाडं होती, दिसत तर नाही आहेत. मग ते यावर्षी नाही होत आले. भारंगी भारंग्याची भाजी नाही दिसत मंडळी. हा एक झाड दिसतोय का बघा, हा बघा एक. अजून बघतो पुढे आहेत का. दिसत तर नाही आहेत.
तर मंडळी मी तयारच झालं आहे, पिशवी घेऊनच आलो आहे. बघूया किती भाजी मिळते ती. अशी कोवली कोवली पानं घ्यायची असतात. हे बघा, चला बघतो इकडे तिकडे आहे काय. पाऊस आहे ना तर शूट काय मिळत नाही व्यवस्थित. मंडळी अजून एका ठिकाणी भाजी दिसले, ही बघा. वरची कोवली पानं घ्यायचीच असतात त्या भाजीची. खालची जुन पानं घेऊन काय फायदा नाही, कोवली पानं घ्यायची असतात. नारंग्याची भाजी पिशवीमध्ये टाकतो. मंडळी आता ही मागाशी भाजी घेऊन गेलेलो, आता काढतो. मस्त कोवली कोवली पानं दिलं. भारंगी भाजी, भारंगी. हे बघा, सर्व झाडावरची सर्व काढले ती भाजी. बघा, भारंगीची भाजी काढले. आता ना म्हणजे ही फुटलेली आहे ना, तर आता आणखी 10-1 दिवसांमध्ये आणखी फुटवा येईल, परत भाजी तयार होईल परत. ही छत्रीलाच अडकवलं पिशवी. चला तर मग मंडळी, व्हिडिओ तिकडे इथेच थांबवतोय. आई तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर रानात आलो होतो भाजी न्यायला, भारंग्याची भाजी, रानभाजी. तर आज भाजीपाल्याचे उपवास आहे, त्यासाठी भाजी न्यायला आलो होतो. तर व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मंडळी, आजची तारीख आहे 5 जुलै. 5 जुलैचे म्हणजे आज रविवार. आणि आजच्याच म्हणजे सकाळी 7 वाजता बाहेर पडलो असेल आणि आता जवळजवळ 8:30-9 वाजले असतील, 9:15 वाजले. तर ह्या आता एवढ्या वेळात ना 2 व्हिडिओ शूट केले. एक प्रथम गेलो आमच्या गावाकडचे, ह्या पूर परिस्थिती निर्माण झाले ना, ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली. म्हणजे गावाच्या म्हणजे नदीला खूप फोर्सने पाणी झालं आहे पावसामुळे, ते दाखवलं आहे. आणि आता ही भारंग्याची भाजी आणणार असते. तर ह्या आता ह्या व्हिडिओ एडिट करीन, त्याच्यावरती तुम्हाला ह्या सर्व पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला त्याला धन्यवाद. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.